जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल व्यंकटरमणा गोविंदा। हे बघा आम्ही कसे मॅचिंग आहोत। आमची 2 मुलं झालेली आहेत आज लुंगी आणि शर्ट घालून आमच्या बरोबर। मी आणि दादानी पण सेम घातले आणि फाल्गुनी आणि चेतनानी पण थोडंसं वेगळं पण सेम। आणि हे बघा सो आम्ही काल इकडे घेतलेलं क्यूटचं आणि हे जे नेकलेस आहे विथ इयरिंग्स, सो हे हँडमेड आहे आणि हंग्री शॉपर्स वरती अवेलेबल आहे। सो लवकरात लवकर तुमचं बुक करा। सो आता आम्ही न्यू ॲक्च्युअली चालू केलेले हँडमेड ज्वेलरी। सो इन केस तुमच्याकडे काही डिझाईन्स असतील तर तुम्ही आम्हाला रेफरन्स देऊ शकतात, तसं तुम्हाला बनवून मिळेल। सो हँडमेड ज्वेलरीचं चालू केलेलं आहे हंग्री शॉपर्सवरती। सो ही फर्स्ट टाइम मी अनाऊन्स करते आणि हे हँडमेडच केलेलं आहे, कस्टमाइज पूर्णपैकी केलेलं आहे। इयरिंग्स आणि चोकर आणि हे टकलू पण आम्ही कस्टमाइज केले, टकलू नकरे। आणि बघा सकाळपासून आमची मस्त चिडचिड झाली आहे, काय करते। आणि दोघींना लुंग्या एवढ्या छान वाटत ना, तर दोघींना चालवतो बघा। चला दादाचा फोन येतोय। ये देखो रेडी हो गए हैं हम और हमारी बच्ची है अभी। हम लोग ने सबने किया है मैचिंग। इधर घूमो जरा। और मेरी बच्ची भी देखो, और मेरी एक बच्ची नीचे गई है। आगे दीदी ये लवकर। हाँ ये हाँ ये। अरे दीदी लुंगी नहीं उठाने का दीदी। आपण लेंगा नाही घातला, लुंगी घातली। अशी बघा अशी मजा येणार आहे। व्हिडिओज पण काढायचे, अजून काढले नाही, जस्ट खाली उतरले। व्हिडिओज आणि फोटोज काढायचे। हे बाय सो फायनली हा आमचा आहे सगळ्यांचा लुक 1 2 हे बघा 3 आणि इकडे 4 आणि हा 5 बघा। 4 नाही 6 हाँ 6 4 ओके। जा तुम्ही गाडीत बसा जा। अन्ना किधर जाएगा अन्ना? गाड़ी किधर जाएगा अन्ना? किधर जाने का? तिरुपति जाने का क्या? तिरुपति मंदिर जाएगा। बोल चलो अंदर पैसा। गोविंदा फायनली आम्ही पोचलेलो आहोत फ्री दर्शन लाईन मध्ये। आम्हाला एक्सपिरियन्स करायचं की फ्री दर्शन लाईन मध्ये किती वेळ जातोय। आणि दीदीचा लुंगी आहे का स्कर्ट आहे तेच कळत नाही। वैकुंठ कॉम्प्लेक्स आणि आम्ही निघालेलो आहोत आता दर्शन घ्यायला। आणि बघा
फाल्गुनी आतमध्ये ना फ्रेम मध्ये. अनु वर बघ. हिला चालायचंय, चप्पल नाही पायात आमच्या. आणि इथे बाहेर तापले सगळे बोलत होते खूप ऊन असेल. ऊन आहे पण चटके नाही लागत आहेत उन्हाचे. थंड आहे वातावरण. रात्री तर थंडी पण लागत होती थोडीशी. आणि मागच्या वेळेस बिलो 1 इयर होत्या आमच्या मुली, तेव्हा आम्ही बिलो 1 इयर होतं तेव्हा आम्ही गेलो नाही, कारण आम्हाला माहित नव्हतं बिलो 1 इयरचा आहे कन्सेप्ट. आणि आता 2 इयरच्या जायचंय तर नाही म्हणतात. काय म्हणणार, हे फक्त माहोल बनवतात रे गर्दीचा. हा ऍक्च्युली कारण की मागच्या वेळेस कुठे गर्दी होती काय, कुठे होती, कुठे सोडलेलं आपल्याला. हे संस्थानाकडून यांचे सगळ्यांना मोफत दूध वाटप करतात. टाकलू चालतील ना जरा. नेनी कर बाबू, नेनी करायचे तुला. गोविंदा कर नानू. कसं गोविंदा. सो मोबाईल इथपर्यंत घेऊन आलोय. आतमध्ये पर्यंत पण घेऊन जाऊ शकतो. पुढे गेल्यानंतर मोबाईल काउंटर आहे जिकडे मोबाईल ठेवायचे लॉकर मध्ये, आणि मग पुढे मोबाईल नाही यूज करता ना, तोपर्यंत करता येईल. मागच्या वेळेस आम्हाला एवढं केलेलं की इथे जिथे आत्ता पोहोचलोय फ्री लाईन मध्ये, तिथे यायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागलेला ना मागच्या वेळेस. दर्शन झालं ना. हा म्हणजे 1.5 तास लागलेला दर्शन. 1.25 तास. आणि आता बघूया. आता आम्ही स्टार्ट केलेली आहे जर्नी. किती वाजलेत रे? 10:15. 10:15 नाही, कसे 10:15 स्टार्ट केला. तर बघू किती वेळात होतं दर्शन. आलेलं आहे मोबाईलचं आता ठेवण्याचं स्थान. आफ्टर 14 hours मतलब म्हणजे 14 तासानंतर मी आता फोन घेतलाय जस्ट, आणि आता पहिला ब्लॉग स्टार्ट करतोय. तुम्ही बघितलं असेल सकाळी ब्लॉग चालू केलेला. आम्ही 10 वाजता आतमध्ये गेलो आणि बाहेर येता वेळेस आम्हाला वाजलेले आहेत 12:30, म्हणजे 14-15 तास. आणि बाकीच्यांना आता तिथे बसवलं. आता आम्ही चाललेलो पहिले जेवण करायला तिकडेच, आणि मी फोन आणि वॉच इकडे आतमध्ये ठेवलेला तर घ्यायला आलेलो. मजा आली खूप. तुम्हाला खूप साऱ्या स्टोरीज आता ऐकायला मिळतील सगळ्यांकडून की आम्हाला काय एवढा वेळ झाला आणि काय नाही. मी मध्ये त्यांचे एक रिएंट्री म्हणून एक हे असतं. सो ज्ञानसाईचा सगळं खायला संपलेलं आणि सगळ्या गोष्टी संपलेल्या. सो मी ते घ्यायला बाहेर आलेलो, आणि मला तेव्हा कळालं की मंदिराच्या बाहेर मी असंच राऊंड मारायला आलो, कारण की खूप वेळ होता म्हणून मी आलो, आतमध्ये कंटाळलेलो. सो मी इकडे आल्यानंतर बघितलं की काहीच गर्दी नाही. तर मी विचारलं एका दोघांना, तर म्हणतात की VIP साठी सगळ्या लाईन्स थांबलेल्या आहेत. आणि मी शॉक झालो की म्हटलं VIP साठी तुम्ही एवढे 50 का किती हॉल आहेत, आणि प्रत्येक हॉलमध्ये खूप सारे लोक आहेत. म्हणजे आमच्याच हॉलमध्ये नाही म्हटली तरी पण 300-400 लोक असतील. असे 50 हॉल, आणि तुम्ही सगळ्यांना तिकडे थांबवून ठेवले. आणि ते सगळं ओपन केलं रात्री 9 वाजता, आणि 9 नंतर आता आम्हाला 11:30 वाजता खूप छान बालाजींचं दर्शन झालंय. आणि मनाला एवढं प्रसन्न वाटलं ना की समोर बघितल्यानंतर असं वाटतं की बस बाकी काहीच दुनिया नाहीये, बस देव आणि मीच आहे. चला आता खालचं तुम्हाला एक मी सगळं नजारा दाखवतो, आणि त्याच्यानंतर बाकीच्यांचे पण रिव्ह्यू घेऊया. दादाचा घेऊया, चेतनाचा घेऊया, आणि फाल्गुनीचा पण घेऊया. एवढा तास आम्ही मुलींना घेऊन कसं काय सर्व्हाइव्ह केलं ते. चला. सो हे तुम्हाला असं दिसत असेल, हे सगळं त्यांनी पाण्याचे फवारे सोडलेत की थंडाव्यासाठी. सो बघूया चला. सो हे आहे बालाजींचं मंदिर इकडे, आणि इथूनच पूर्ण आतमध्ये एंट्री होती आणि सगळ्या गोष्टी तिथेच आहेत. आणि एवढं आतमध्ये गेल्यानंतर प्रसन्न वाटतं. आता सगळ्यांना मी इकडे बसवून आलोय. इकडे थांबा म्हटले. दादा गेल्या लाडू घ्यायला, आणि त्यांना म्हटलं तुम्ही इथे बसा, मी फोन घेऊन येतो.
आणि पहिला फोन घेतला आणि पहिले पप्पांना आणि आईला केला. दोघे पण रडतायत. तर तुम्ही आहेत कुठे सकाळपासून, म्हणजे आम्हाला अंदाज आलेलाच की या दोघांची हालत खराब झाली असेल. आमचं डिस्कशन पण झालं कारण की सकाळपासून काहीच नाही, फोन नाही, काहीच नाही. आणि आम्ही सांगितलं पण नाही की एवढा वेळ होणार आहे, कारण की आम्हालाच नव्हतं माहिती. कारण की लास्ट टाइम आमचं 1.5 तासात दर्शन झालेलं. आता म्हटलं 2 ते 3 तास लागतील अजून काय. पण 14 तासाचा आम्हाला अजिबात काहीच अंदाजच नव्हता. त्यामुळे आम्ही काय सांगू शकलो नाही. आणि फोन घ्यायचा तर विषयच नव्हता यात. आणि दादाचं होतं की आम्हाला करायचं जे दादाचं आल्यानंतर असतं की बाबा मंदिरात दर्शन, बालाजीचं दर्शन झालं पाहिजे आल्यासारखं. ठीक आहे, चला. मी यांना सांगितलेले इथे बसा मंदिराच्या समोर, पण इकडे मला वाटतं पाणी चिपचिप झालंय म्हणून. हे बघा, हे आमचे सगळे इकडे कार्टून नेटवर्क. बघा आता फक्त मजा बघा, मजा बघा. हे लपून व्हिडिओ काढतोय ती मजा बघा. तुम्ही कुठे गेले की देखो. 14 तासानंतर बघा आमची हालत काय झाली ती. आणि बोबो पण आलाय. बोबोनी लाडू आणलेत भरपूर. किती आणलेत? 10 लाडू आणलेत बोबोनी. आम्हाला लाडू पहिले बघू द्या. लाडू, हा लाडू. आणि ओके. आता जाण्याच्या आधीची 12 तासाची प्रतिक्रिया काय तुझी? ते काय रे? अरे मी सांगतो तिला त्याच्या मागचं कारण. 12 तासाची प्रतिक्रिया बोल. फाल्गुनी बोल. चेतना बोल. 12 तास कसे तुझे गेले? काय तुला काय वाटलं आणि काय झालं? हा, चांगला एक्सपिरियन्स होता. काय वाटलं तुझं? याच्या आधी झालेलं का असं एवढं सगळं? याच्या आधी एवढा टाइम नव्हता लागला. चांगला एक्सपिरियन्स. अजिबात कंटाळा वगैरे नाही आला ना. तुझा काय एक्सपिरियन्स आहे? मस्त झालं. म्हणजे इनिशियली थोडंसं काहीतरी शिकायला पण मिळालं. नाही, इनिशियली त्यांनी ना तिथे हे केलेलं की 36 तास आम्हाला असं इंडिकेट केलेलं की उद्या रात्री 10 वाजता दर्शन होईल असं. आणि पहिले असं वाटतं की नाही होईल, लगेच होईल. नंतर मग त्यांनी असं लाईव्ह स्क्रीन लावली. पौर्णिमा आहे आज, सो पौर्णिमेचं त्यांचं ते पूजन वगैरे सगळं चाललेलं. तर मग नंतर असं वाटलं की बाबा काय होईल. पण मग आम्ही असं डिसाईड केलं की पोरी जिथपर्यंत साथ देतील तोपर्यंत करू. पण पोरी एवढ्या मस्ती करत होत्या. पोरींनी अजिबात त्रास दिला नाही, अजिबात कुठल्याच गोष्टीचा त्रास दिला नाही. आणि ना तिथे कंटिन्यू सगळं काही खायला दूध चपला आणायला जायचं. जिथे काढल्यात तिथे चप्पल मिळणार आहे का? हो का दीदी? पुढे बघ दीदी तिथे फोन मध्ये बघ. फोन मध्ये बघ. हे दीदी आणि मोठे बाबा फोन मध्ये बघ. दिसले दीदी आणि मोठे बाबा. आणि नानू आणि बाबा आवडतो. आणि तुम्ही सगळे सांगत असता की जिथे गेल्यावर आम्हाला पण दर्शन मिळतं. सो तुम्हाला आता फक्त कलश दर्शन घेतो, तुम्ही तो पण घ्या. नानू जय जयकर. हा नमस्कार. सावी पुढे बघायचं. सावी मग चाचू. ए सावी चाचू. आणि आम्ही तिथे सगळ्यांचे फोटो काढले. कसे फोटो काढले? थँक्यू. आणि एवढा छान फोटो आलाय. तर ही नको म्हणते. ही बघा ही. आणि हा फोटो मी खरं फ्रेम करणार आहे. मस्ती नाही करत, मी खरं फ्रेम करणार आहे आणि हॉलमध्ये लावणार आहे आमचा.
एडिट वालाच आहे हा. ऍक्च्युली तिथे खूप अंधार बिंदार होता त्यामुळे हे झाले. चला अजून जेवायचंय, जेवलो नाही अजून. जेवल्यानंतर झोपू. बापरे एवढे पाय दुखतात काय सांगू तुम्हाला. ह्या पोरींनी एवढी मस्ती केली असेल म्हणजे 1 रुपयाचा त्रास तर नाहीच पण मस्ती खूप दिली, खूप म्हणजे खूप. इकडे पळ तिकडे पळ मस्ती केली ना. मस्ती केली. आणि मी प्रॉमिस केलेलं तिला की बाहेर गेल्यावर खेळणं घेणार आहे म्हणून आता खेळणं घ्यायला आलोय. हे बघा टकलू काय जय जय कर. बाप्पा आहे बाप्पा आहे जय जय कर. नमस्कार कर टकलू, नमस्कार कर टकलू. आणि हे आहे रात्री 1 वाजताचं दृश्य तिरुपतीच्या बाहेरचं बघा. म्हणजे एवढं आम्ही बघितलं ना की तिरुपतीला फक्त स्टेशनपर्यंत यायचा खर्च आहे. त्याच्यानंतर सगळे म्हणजे फ्री गाडी आहे तुम्हाला वर यायला, राहायला फ्री आहे, खायला फ्री आहे, जेवायला झोपायला सगळ्या गोष्टीला फ्री आहे. काहीच खर्च नाही आहे म्हणजे ज्यांना यायचं असेल तर. आणि राहायला रूम जर पाहिजे असतील तर 50 रुपीजपासून 50, 100 आणि 1000 अशा रूम्स आहेत. तर 50-100 वाल्या खूप साऱ्या रूम्स आहेत आणि 1000 रुपयावाल्या फक्त 100 आहेत. आणि कॉटेज पण आहेत. आयगेस पण ते रिकमेंड करायला लागतं त्याच्यासाठी. तर तुम्ही तिरुपतीला आले तर ह्या सगळ्या नक्कीच गोष्टीचा उपभोग घ्या आणि बालाजीचं दर्शन घ्यायला नका. किती काय झालं, किती पण लेट झालं तरी पण, कारण की एवढा आम्ही 14 तास 12 तास लाईनमध्ये होतो. त्याच्यानंतर 2 तास आम्ही त्या हॉलमधून निघाल्यानंतर जे समोर बालाजीची देवाची मूर्ती पाहिल्यानंतर एवढं प्रसन्न वाटलं आणि एवढं शांत वाटलं मन की बस रे बस, खूप छान वाटलं. आणि बघा ही फक्त आता वैतागली आहे, चिडचिड करते ना फाल्गुनी. 12 तास हॉलमध्ये बसल्यानंतर देवाच्या समोर गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं ना. आणि हिला आहे ना उचलून घ्यायची सवय लावायची आम्हाला. तिथे पण बोलते चालायचं एवढ्या गर्दीत. आणि आम्ही पुढे आल्यानंतर आता हॉटेलवर राहण्यासाठी आता एक गाडी घेतलेली आहे राम पॅरी आमची. ऐसे कशाला उतरायचं. जाता वेळेस त्या गाडीवाल्यांनी आमच्याकडनं 200 घेतलेले. हा पण त्यांनी 5 कुठे 1.5 मिनिटात आणलाय आणि त्यांनी 20 मिनिटात सोडला. आणि तिरुपतीला एक मानलं पाहिजे की सगळ्या गोष्टी 24 तास उघडा. म्हणजे दुकानं, हॉटेल आणि क्लिनिंग एवढी भारी. त्याची गाडी पण किती क्लीन होती बघितली काय. झोप बघा किती आली झोप. चालता चालता झोपेल. एक कुठे हे किती टकलू बघा आमचा. टकलू महाराज की जय. असू मॅडम चलो चलो चलो. पीके तिने काय केलं माहितीये, हिनी लुंगी काढली आणि स्कर्ट घातला तेव्हा तिला आराम पडलाय. कथक नाही ठाकूर माहितीये का. ठाकूर तो चालतो तो आपलं वाघा बॉर्डर त्याच्यावरती पाय असं झालंय. कधी कपडे चेंज करतोय. रूमवर आल्यावर पहिले हे काम केलं कारण एवढे पाय दुखत होते. आणि हे बघा हिचं पहिलं काम बघा काय. हे काम करतात का पहिलं.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी